नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हाच की आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तर हॉस्पिटलमध्ये आपल्याला विचारण्यात येतं की तुमच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे का म्हणून. तर म्हणून आजचा हा व्हिडिओ हा मेडिक्लेम पॉलिसी बद्दलचा आहे. मित्रांनो, आपल्याला मेडिक्लेम पॉलिसी का गरजेची आहे याचं उत्तरच हे आहे की जेव्हा केव्हा आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि डिस्चार्जच्या वेळेला आपल्या हाती जेव्हा बिल येतं ते हजारांमध्ये असतं. त्यामुळे मेडिक्लेम पॉलिसी आपल्याला आयुष्यात गरजेची. मग कुठल्या कंपनीची मेडिक्लेम पॉलिसी घ्यायला पाहिजे? मित्रो, तुम्ही कुठल्याही कंपनीची मेडिक्लेम पॉलिसी घ्या, पण ती घेत असताना त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स तुम्ही वाचून घ्या, म्हणजे जेणेकरून नंतर आपल्याला पश्चाताप होणार नाही. तसेच आपल्याला मेडिक्लेम पॉलिसी काढताना कुठल्याही प्रकारची मेडिकल किंवा सर्जिकल हिस्ट्री हाईड करायची नाही. कारण आज जर तुम्ही मेडिकल किंवा सर्जिकल हिस्ट्री हाईड केली तर कालांतराने 4-5 वर्षानंतर जेव्हा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तिथे लक्षात येतं की तुम्ही ही मेडिकल किंवा सर्जिकल हिस्ट्री हाईड केली, तेव्हा तो क्लेम काही सेटल होत नाही. तसेच तुम्ही जेव्हा मेडिक्लेम पॉलिसी काढताय आणि मेडिक्लेम पॉलिसी काढल्यानंतर 3-4-5 वर्षानंतर त्या एखाद्या कंपनीसोबत तुमचा काही जमलं नाही, तर तुम्ही ती मेडिक्लेम पॉलिसी रद्द करून नवीन मेडिक्लेम पॉलिसी काढू नका. ही चूक करू नका. मेडिक्लेम पॉलिसी नवीन काढण्यापेक्षा जुनी मेडिक्लेम पॉलिसी जी आहे, ज्या कंपनीची आहे, त्या कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी पोर्ट करू शकता, जेणेकरून तुमची सिनियरिटी तिथे मेंटेन राहील. आणि जिथे सिनियरिटी मेंटेन राहिली तिथे बरेचसे फायदे तुम्हाला क्लेम सेटल करताना होतात. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि मेडिक्लेम पॉलिसी नक्कीच काढा. धन्यवाद.